महाराष्ट्रात कुठेही जा, आपल्या संतांचे, राजांचे, समाजसेवकांचे पुतळे सर्वत्र दिसतात. पण हे पुतळे नक्की कसे उभे राहतात? सर्वप्रथम प्रस्ताव. महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेपुढे प्रस्ताव सादर केला जातो. दुसरं, जमिनीची मालकी. हवं तिथे पुतळा बसवता येत नाही. जर ती सरकारी जमीन असेल तर लागतात शासकीय NOC, पर्यावरण मंजुरी आणि टाउन प्लॅनिंगची परवानगी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनभावना. धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक वाद निर्माण होण्याची शक्यता असेल तर प्रशासन पुतळ्याला सरळ नकार देऊ शकतं. आणि हो, 2 मे 2017 रोजी आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या स्टॅच्यू पॉलिसीनुसार जर पुतळा धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील भागात असेल तर तेथील मायनॉरिटी समुदायाची लेखी संमती लागतेच, वाद, तणाव आणि कोर्ट कचेऱ्या टाळण्यासाठी. कधीकधी रात्रीच्या अंधारात पुतळा बसवला जातो आणि मग मागणी केली जाते अधिकृत मान्यता देण्याची. असं घडल्यास बॉम्बे हायकोर्ट तो पुतळा थेट हटवण्याचा आदेश देऊ शकतं. कारण महाराष्ट्रात कायदा पाळणं अनिवार्य आहे. कधी चौकात एखादा पुतळा दिसला तर लक्षात ठेवा की तो फक्त बनवला गेला नाहीये, तर जनतेची भावना, कायदा, राजकारण आणि परवानगी यांनी घडवला गेला आहे. अशाच अफलातून माहितीने गायडेड राहण्यासाठी मराठी माइंडेडला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा.